नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला हा वेकअप कॉलचा व्हिडिओ आहे। तर ज्यांना कोणाला पुढची 3 वर्षे वाया घालवायची नसतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। स्पेशली जे कोणी आता कंबाईनची गट ब आणि गट क ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। गट ब ची तर पूर्वपरीक्षा ऑलरेडी संपलेली आहे, ठीक आहे। आता बरेच विद्यार्थी कट ऑफ मध्ये अडकून पडलेले असतील की माझं होईल किंवा नाही होईल वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि आता गट क ची पूर्वपरीक्षा अजून व्हायची आहे आणि दिवस आता त्याचे जे आहेत ते कमी 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 होत आलेले आहेत। तर ज्यांना कुणाला पुढची 3 वर्ष वाया घालवायची नसतील त्यांनी हा व्हिडिओ बघा, असं मी का म्हणतोय। जे कोणी गट ब आणि गट क चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। स्पेशली तुम्ही नक्कीच बघा, जेणेकरून तुम्ही गट क च्या पूर्वपरीक्षेला जीव तुमचा झोकून तुम्ही अभ्यास करू शकाल, ठीक आहे। आणि गट क ची तरी ॲटलिस्ट पोस्ट जे आहे ते तुम्ही सोडू नका, ही सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, लक्षात घ्या। फक्त ह्या मायाजाळातून लवकरात लवकर सर्वांनी बाहेर पडा, नाहीतर नंतर फार मोठं जे आहे ते जे हार्डवर्किंग लाईफ आहे हे तुम्हाला बघायला मिळेल। लवकरात लवकर यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे आपल्याला। 3 वर्ष कसे तुमचे वाया जाऊ शकतात बघा। जर तुमची गट ब किंवा गट क ची पूर्वपरीक्षा 2024 जर नाही निघाली, ठीक आहे, तर काय होऊ शकतं तुमच्या सोबत। पहिला आपण निगेटिव्ह विचार करूया की काय होऊ शकतं। एक म्हणजे 2025 ज्या कोणत्या परीक्षा आहेत त्या होणार आहेत नोव्हेंबर 2025 ला, ठीक आहे। तुमची मुख्य परीक्षा 2025 या वर्षामध्ये होणार नाही, म्हणजे 2025 टोटली तुमचं वर्ष जे आहे हे तुमचं जाणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मुख्य परीक्षा जी होईल ती 2026 मध्ये होईल। मुख्य परीक्षा 2026 मध्ये होईल, ते सुद्धा कधी होईल काय माहिती नाही। त्याच्यामुळे मुख्य परीक्षा ही 2026 मध्ये होईल तुमची। त्याच्यानंतर जॉईनिंग जे तुमच्या हातामध्ये येईल, मुख्य परीक्षा क्लिअर झाला, PSI ची इंटरव्ह्यू दिली, क्लर्कच्या तुम्ही स्किल टेस्ट वगैरे दिली, ह्याच्यामध्ये सगळं 2026 जाणार आहे तुमचं। जॉईनिंग जे आहे ते 2027 ला होईल। जर कुठली समजा जर तुमच्या हातामध्ये जर केस पडली नाही तर, म्हणजे कुठल्या एक्झामवरती जर केस पडली नाही तर जॉईनिंग तुमची 2027 ला होईल। तर एवढी वर्ष तुमच्याकडे थांबण्याची तयारी आहे का। जे कोणी ग्रॅज्युएशनची मुलं असतील ते थांबू शकतात, पण ज्यांनी ऑलरेडी 3-4 वर्ष याच्यामध्ये घातलेले आहेत तुमच्याकडे एवढा वेळ आहे का, तुम्ही 3 वर्ष अजून थांबू शकताय का तुमचं जॉईनिंग होण्यासाठी, याचा कुठेतरी तुम्ही विचार करून एखादी तरी गट ब किंवा गट क च्या पूर्वपरीक्षाचा ज्यांचा स्कोर काटावर असेल गट ब चा, त्यांनी गट क च्या पूर्वपरीक्षेला जीव झोकून अभ्यास करा। काही फरक पडत नाही थोडासा वेळ कमी झोपला तर, पण एकदा एखादी तरी पोस्ट हातामध्ये घ्या। पोस्ट जर नसेल हातामध्ये तर पुढचं अवघड आहे, कारण इतका वेळ सर्व्हाइव्ह करणं, मेंटल स्ट्रेस, बऱ्याच गोष्टी येणार आहेत। त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागे होऊन अभ्यासावरती फोकस जो आहे तो करायचा आहे। त्यामुळे सर्वांनी वेळ जागे व्हा। गट क च्या पूर्वपरीक्षेला थोडासाच अवधी जो आहे हा हातामध्ये आहे। मार्चची घंटा जशी चालू होईल तसं तुमची सुद्धा घंटा वाजायला सुरुवात होईल। त्याच्यामुळे मार्चचा हा जो पिरियड आहे, मार्च हा जो महिना आहे, लक्षात ठेवा, मार्च 2025 चा, तो कोणीही हातामधून वाया घालवू नका जर तुम्हाला गट क ची पूर्वपरीक्षा क्रॅक करायची असेल तर। जे की अवघड चॅप्टर असतील ते मार्च मध्ये सगळे संपवून घ्या। जे अवघड आहेत, जे मोठे आहेत, ज्याची प्रॅक्टिस बाकी आहे ते मार्च मध्ये सगळे व्यवस्थित संपवून घ्या, म्हणजे एप्रिलचा महिना सुरू झाला, एकच महिना तुमच्या हातामध्ये व्यवस्थित उरेल, तिथे तुम्हाला मॅक्झिमम रिव्हिजन करता येईल, जास्त लोड येणार नाही तुमच्यावरती। मात्र जर फक्त दिवस जर घालवत राहिला तर 100% लोड येऊ शकतो। त्याच्यामुळे सर्वांनी गट क ची जी परीक्षा देणार असेल त्यांनी लवकरात लवकर जागा तुम्ही व्हायचं आहे, ठीक आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर कुठे जरी गेला तरी GS चा अभ्यासक्रम जो आहे हा आता जो आयोगाने दिलेला आहे तो बदलणार नाही। ज्यावेळी आयोग बदलेल त्यावेळी बदलेल, मात्र GS हा जो आहे तो बदलणार नाही। 1857 चा उठाव झाला त्याच वेळेला झाला। ज्या पूर्ववाहिनी नद्या त्या पूर्ववाहिनी नद्या, ज्या पश्चिमवाहिनी नद्या त्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत, त्याच्यामुळे काही सुद्धा बदलत नाही। पाठ करून टाका, MCQ ची प्रॅक्टिस करा, कुठली ट्रिक लावायची ते लावा, पण GS लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचंच आहे, एवढं लक्षात ठेवा। नाही 3-4 वर्ष गेला तरी अजून 2 पुस्तक जर पाठ होत नसतील तर कुठेतरी चुकताय तुम्ही। लवकरात लवकर सर्वांनी जागे होऊन ह्या गोष्टी कुठेतरी आत्मसात करण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। एकदा का GS तुमचं व्यवस्थित परफेक्ट झालं की फक्त करंट अफेअर्स, मॅथ्स, रिजनिंग, मराठी आणि इंग्लिश ग्रामरच आहे, बाकीचं याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये। पण GS लवकरात लवकर सर्वांनी व्यवस्थित करून घ्यायचं आहे, ठीक आहे। PSI सोडून मुलाखत नाही कुठल्याही पोस्टसाठी, त्याच्यामुळे स्कोरिंगला महत्व आहे, ठीक आहे। स्कोरिंग तुमचं चांगलं व्हायला पाहिजे, त्यासाठीच तुम्हाला इथून पुढे सगळे प्रयत्न जे आहेत तुम्हाला करायचे आहेत। त्याच्यामुळे मी म्हणतोय एखादी तरी पोस्ट भले ती गट ब मधून जर मिळत असेल तर गट ब मधून किंवा गट क मधून मिळत असेल गट क मधून, पण हातामध्ये घ्या आणि नंतर पुढच्या पोस्टसाठी सर्वांनी लढत राहायचं आहे, ठीक आहे।
त्याच्यामुळे जर फक्त मला हीच पोस्ट पाहिजे, मला तीच पोस्ट पाहिजे असं जर करत राहिला तर वेळ हातामधून निघून जाईल. नंतर मोठ्या पोस्टसाठी आहेतच ना, मोठ्या पोस्ट कुठे पळून गेलेलं नाहीये, तुमचं वय वाढत जातं, नंतर फ्रस्ट्रेशन यायला लागतं, बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी असतात. त्याच्यामुळे एक हातामध्ये घ्या आणि नंतर गोष्टी पुढे पुढे सरकवत चला, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी लक्षामध्ये ठेवा आणि इम्प्लिमेंट करायला, टाइम मॅनेजमेंट करायला, कसा आपल्याला वेळ अभ्यासामध्ये घालवायचा आहे, आपल्याला कुठली पुस्तकं वाचायची आहेत जीएस साठी ठरवून घ्या. बदलू नका. कोणी सांगितलं म्हणून एखाद्याने पुस्तक सांगितलं मला हे चांगलं आहे हे वाचून बघा, तसं करू नका. जे तुम्ही वाचलंय तेच करायचे आहे, तशीच उजळणी सारख्या करायची आहे. एमसीक्यूची प्रॅक्टिस जास्तीत जास्त तुम्हाला करायची आहे. तर लक्षात ठेवा, वेळ कमी आहे आपल्याकडं, एखादी तरी पोस्ट काढणं आपल्याला गरजेचे आहेत. नंतर पुढचे 1-2 वर्षाचा पिरियड असा आहे तुमच्यासाठी, मग ते तुम्हाला तिथं हार्डवर्किंगमध्येच तुम्हाला जावं लागेल. मात्र ज्यांनी 3-4 वर्ष ऑलरेडी घातलेले, तुम्ही अजून 2-3 वर्ष देऊ शकता का, याच्यामध्ये घालवू शकता का, हा कुठेतरी बॅक ऑफ माइंडला विचार करा. आणि झोपणं थोडंसं कमी करून फोकस अभ्यासावरती करा, काही सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. थोडंसं हार्डवर्क करा. 6 ते 7 महिने एकदा तुमची मेंट झाल्या की नंतर तुम्ही मोकळे होताय, लक्षात ठेवा. पण जर काहीच निघालं नाही तर पुन्हा ABCD पासून सुरुवात करावी लागेल आणि पुन्हा हा मोठा पिरियड आपल्यासमोर वासून उभा राहील. इतका वेळ आपल्याकडे नाहीये. लवकरात लवकर लाईफ सेटल करून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे सांगितलेल्या गोष्टी कृपा करून सर्वांनी लक्षात ठेवा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. करंट अफेअरची सिरीज चालू केलेली आहे, सर्वांनी जाऊन डेलीच्या डेली व्हिडिओ बघत चला. लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.